संगमनेर तालुक्यातील निळवंडे करोले शिवरस्त्यावरील ओढ्यावर बांध घालून काही व्यक्तींनी अतिक्रमण केलं होतं। त्या ओढ्याला पाणी आल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत। त्यामुळे हा ओढा तात्काळ अतिक्रमण मुक्त करावा अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी आमदार अमोल खताळ यांच्याकडे केली होती। त्यांनी तहसीलदार धीरज मांढरे यांना अतिक्रमित त्या ओढ्याची पाहणी करण्याचे निर्देश दिले। त्यानुसार तहसीलदार मांजरे यांनी प्रत्यक्ष त्या अतिक्रमित ओढ्यावर जाऊन तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या आणि ज्यांनी कोणी अतिक्रमण केले आहे ते काढून घ्यावे, अन्यथा सरकारी प्रक्रियेने अतिक्रमण काढलं जाईल असे खडे बोल सुनावले। संगमनेर तालुक्यातील निळवंडे करोले या शिवरस्त्यावरून जाणाऱ्या ओढ्यावर परिसरातील काही शेतकऱ्यांनी बांध घालून अतिक्रमण केलं आहे। त्यात प्रत्येक वर्षी या ओढ्याला पावसाळ्यात पाणी येत असतं, त्यामुळे परिसरात राहत असणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे। या ओढ्यावर अनेक वर्षांपासून काही शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले आहे। हे अतिक्रमण काढण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांनी अनेक वेळा मागणी लोकप्रतिनिधींकडे करून सुद्धा त्यांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं, त्यामुळे हे अतिक्रमण अद्यापही निघू शकलं नाही आणि रस्ताही झाला नाही। या ओढ्याच्या अतिक्रमणामुळे परिसरात राहणाऱ्या शेतकऱ्यांना तसेच शालेय विद्यार्थ्यांना पाण्यातून मार्ग काढावा लागतो। त्यामुळे हे अतिक्रमण लवकरात लवकर निघावं अशी मागणी निळवंडे सरपंच शशिकला पवार, उपसरपंच भाऊसाहेब आहेर, ग्रामपंचायत सदस्य रुपाली आहेर, गावराम नेहे, गोरक्ष नेहे यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी आमदार खताळांची भेट घेऊन केली होती। त्यानंतर त्यांनी हा रस्ता मंजूर केला, परंतु हा रस्ता करण्यासाठी सर्वप्रथम ओढ्यावरील अतिक्रमण काढणे गरजेचं आहे असं परिसरातील नागरिकांनी आमदारांच्या निदर्शनास आणून दिलं। त्यानंतर त्यांनी तहसीलदार धीरज मांजरे यांना प्रत्यक्ष पाहणी करा असे निर्देश दिले होते। त्यानुसार तहसीलदारांनी भेट देत पाहणी केली आणि तातडीनं अतिक्रमणाचा अहवाल 2 दिवसात सादर करा असे निर्देश मंडल अधिकाऱ्यांनी कामगार तलाठी यांना दिले। जय श्रीराम। मी भाऊसाहेब आहेर, उपसरपंच ग्रामपंचायत निळवंडे। आज आमच्या इथे करोले निळवंडे शिवरस्त्याच्या निमित्ताने काल दुपारी 3 वाजता माननीय तहसीलदार साहेब धीरज मांजरे सर या ठिकाणी प्रत्यक्ष त्या करोले निळवंडे शिवरस्त्याची पाहणी करण्यासाठी आले। गेले 40 ते 50 वर्षापासून हा रस्त्याचा प्रश्न प्रलंबित होता। बरेच जणांनी प्रयत्न केले, परंतु तो रस्त्याचा प्रश्न काही लोकांनी जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवला होता। माननीय नामदार आणि आमच्या मार्गदर्शक पालकमंत्री माननीय डॉक्टर राधाकृष्णजी विखे पाटील यांच्या सहकार्यातून आणि संगमनेर तालुक्याचे तरुण तडफदार लाडके आमदार माननीय अमोल भाऊ खताळ यांच्या विशेष सहकार्यातून त्या ठिकाणी प्रशासनाच्या मदतीने हे अतिक्रमण काढण्याचे त्यांनी निर्देश दिले। त्याप्रमाणे काल दिनांक 20 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजता तहसीलदार साहेब त्यांच्या प्रशासनाच्या बाकीच्या सहकाऱ्यांसह घटनास्थळ त्या प्रत्यक्ष स्थळ पाहणीसाठी आले आणि त्यांनी त्या ठिकाणी अतिक्रमण काढून रस्ता खुला करण्यासाठी त्यांनी निर्देश दिले। माननीय नामदार डॉक्टर राधाकृष्णजी विखे पाटील यांच्या आशीर्वादाने आणि माननीय आमदार अमोल भाऊ खताळ यांच्या सहकार्याने या रस्त्यासाठी करोले निळवंडे शिवरस्त्यासाठी 10 लाख रुपयाचा निधी सुद्धा या ठिकाणी मंजूर केलेला आहे। त्याबद्दल समस्त ग्रामस्थांच्या वतीने माननीय नामदार डॉक्टर राधाकृष्णजी विखे पाटील आणि आपल्या तालुक्याचे तरुण तडफदार आमदार माननीय अमोल भाऊ खताळ पाटील यांचे सर्व ग्रामस्थांतर्फे, ग्रामपंचायत तर्फे, गावातील सर्व पदाधिकाऱ्यांतर्फे विशेष असे आभार। या रस्त्याच्या कामी गावातील सर्व तरुण कार्यकर्त्यांनी, विशेषतः आमचे बंधू तंटामुक्ती अध्यक्ष श्री शिवाजी बाबा आहेर आणि त्यांचे सर्व सहकारी ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब बाजीराव पवार, ग्रामपंचायत सरपंच शशिकलाताई पवार आणि ग्रामपंचायत प्रशासनातील सर्व कर्मचारी अधिकारी यांनी विशेष असं सहकार्य केलं। आता कालच माननीय तहसीलदार साहेब धीरज मांजरे साहेब यांनी या ठिकाणी नोटिसा त्या लोकांना इश्यू करून संबंधित अतिक्रमणे तात्काळ काढण्याचा आणि रस्ता खुला करण्याचा आदेश दिला आहे। लवकरच या रस्त्याचा खुला झाल्यानंतर एस्टिमेट करण्यात येईल आणि त्यासाठी मंजूर 10 लाखाचा त्या ठिकाणी निधीचा कसा प्रकारे वापर करायचा त्या ठिकाणी त्या संबंधी तहसीलदार साहेबांनी माननीय नामदार आणि डॉक्टर आमदार अमोल खताळ यांच्या निर्देशानुसार त्या ठिकाणी आदेश दिले आहे। तसेच दुसरा
प्रश्न असा आहे की तो नेवंडे करोले शिवरस्ता हा साधारण 30 ते 40 फूट रुंदीचा आहे. बऱ्याच आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी अतिक्रमण करून तो ओढा गिळंकृत केलेला होता. त्या संदर्भातही प्रत्यक्ष मोजणी करून तेथील अतिक्रमण काढण्यासाठी आणि ओढा आणि शिवरस्ता दोन्ही खुले करण्यासाठी या ठिकाणी नामदार डॉक्टर विखे पाटील यांच्या निर्देशानुसार आणि आमदार अमोल भाऊ खताळ पाटील यांच्या सहकार्याने सर्व प्रशासनिक टीम त्या ठिकाणी काम करणार आहे. या सर्व प्रशासनाचे या ठिकाणी आमच्या सरपंच मार्गदर्शक माननीय शशिकलाताई पवार, उपसरपंच भाऊसाहेब आहेर, ग्रामपंचायत कर्मचारी अधिकारी तसेच तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजीबाबा आहेर आणि गावातील सर्व तरुण कर्मचारी मित्रमंडळ, त्याच्यामध्ये निवृत्ती दत्तात्रय पवार आहेत, भाऊसाहेब बाजीराव पवार आहेत, आकाश गायकवाड आहेत, त्याच्यानंतर अभिजित उकिरडे आहेत, निखिल बिडवे आहेत. या सर्वांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं. गेले 40 ते 50 वर्षापासून प्रलंबित असलेला हा प्रश्न त्यांनी अगदी करुलेच्या शिवेपासून माळेगावच्या शिवेपर्यंत हा मार्गी लावण्याचा नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निर्देशानुसार तसेच महसूल मंत्री माननीय नामदार डॉक्टर चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशानुसार सर्व शिवरस्ते, सर्व पानंद रस्ते खुल्या करण्याच्या ज्या महाराष्ट्र शासनाची जी योजना आहे त्यानुसार हा रस्ता लवकरच खुला होईल आणि या परिसरातील विद्यार्थ्यांना, शेतकऱ्यांना, शेतमजुरांना आणि त्या परिसरात राहणाऱ्या सर्वच नागरिकांना याचा फायदा होणार आहे. महाराष्ट्र शासनाचा हा गतिमानतेनुसार या ठिकाणी हा निर्णय त्यांनी लवकरच प्रलंबित असलेला सोडवण्यासाठी प्रयत्न केलेत. आता या ठिकाणी या रस्त्याच्या कामासाठी फौजदारी स्वरूपाचे गुन्हे त्या ठिकाणी जर कोणी आढळून येत असेल तर त्यांच्यावर दाखल करण्यात येणार आहेत. सर्व शेतकरी आणि मित्रमंडळ त्या ठिकाणी जे राहतात त्या सर्वांना मी ग्रामपंचायत निवंडेच्या वतीने आणि आमच्या बाबा पॅटर्न जनसेवा मंडळाच्या वतीने सर्वांना या रस्त्याच्या कामी सहकार्य करण्याची मी विनंती करतो. पुन्हा एकदा नामदार डॉक्टर राधाकृष्णजी विखे पाटील, आमदार अमोल भाऊ खताळ आणि ग्रामपंचायतचं सर्व प्रशासन तसेच तहसील आणि प्रांत अधिकारी या सर्वांचं मी एकदा आभार मानतो आणि पुन्हा या प्रशासनाला विनंती करतो की अत्यंत त्वरेने या ठिकाणी ह्या लोकांच्या जीवन मरणाशी निगडीत असलेला प्रश्न सोडवण्यासाठी तातडीने हालचाली कराव्यात. लवकरात लवकर एस्टिमेट बनवून या ठिकाणी रस्ता खुला करून त्याचं मजबूतीकरण करण्यात यावं ही विनंती करतो. पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो आणि सर्व त्या परिसरातील शेतकऱ्यांना अतिक्रमण काढण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती करतो. धन्यवाद. जय श्रीराम. याप्रसंगी गावातील पदाधिकारी, शेतकरी हजर होते. यस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्ष नेहे, संगमनेर.